याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नीटची पुनर्परीक्षा होऊ शकते। सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी या बातमीकडे अत्यंत काळजीपूर्वक पाहण्याची गरज आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या नुसार रद्द झालेली नीटची पुनर्परीक्षा याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये होऊ शकते। प्रीतम पुरोहित आमचे सहकारी प्रतिनिधी पुण्याहून जोडले गेलेले आहेत। प्रीतम, पटकन 1 मिनिटामध्ये सांगा की मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पेपर फुटणार नाही याची काळजी कशी घेतली जाणार आहे? तर नॅशनल टेस्ट एजन्सी यांचं हे अपयश आहे, कारण नीटचा 3 तारखेला पेपर झाला आणि तो लीक झाला। 720 पैकी 600 मार्कांचे जे प्रश्न होते ते आधीच टेलिग्रामवरती आले होते, त्यामुळे पेपर प्रकरण हे सगळं बाहेर आलं। आता विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा परीक्षा ही मेच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता आहे, कारण विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा फ्लो आता तसाच कायम राहील आणि हे दिलासा देणारी एक गोष्ट आहे। दुसरी गोष्ट, पेपर फुटणार नाही। सरकार जे आहे किंवा नॅशनल टेस्ट एजन्सी देखील आता विशेष काळजी घेणार आहे। दुसरी गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्या विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा हॉल तिकीट जे आहे ते परत करण्यात येणार आहे नव्याने, आणि त्या विद्यार्थ्यांना कोणतंही अतिरिक्त शुल्क किंवा कोणत्याही प्रकारचं शुल्क ते आकारण्यात येणार नाहीये। आणि परीक्षा ही फुटणार, परत पेपर फुटीचं प्रकरण होणार नाही, कारण गेल्या 10 वर्षांमध्ये 89 वेळा पेपर फुटी झालेली आहे। त्यामुळे सरकार यावेळी देखील विशेष काळजी घेईल आणि विद्यार्थ्यांचं भविष्य हे अंधारमय होणार नाही याची सरकारला पुन्हा एकदा काळजी घ्यावी लागेल। धन्यवाद प्रीतम। या